कॉमर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या सेशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेलं आहे कॉर्पोरेट अकाउंट्स म्हणजेच कॉर्पोरेट लेखांकन. नेहमीप्रमाणे आपण युनिट वाईज एमसीक्यू अभ्यासत असतो. तर चला आपल्या युनिट वाईज अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करूया. तर बघा, युनिट फर्स्ट, प्रॉफिट ऑर लॉस प्रिरो टू इनकॉर्पोरेशन, या पॉइंटवर 50 एमसीक्यू आपण बघूया. फर्स्ट, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट म्हणजे काय? ए, कंपनी स्थापन झाल्यानंतरचा नफा. बी, कंपनी स्थापन होण्यापूर्वीचा नफा. सी, कंपनी बंद झाल्यानंतरचा नफा. डी, कंपनीच्या शेअर धारकांना दिलेला नफा. तर बघा, प्री या शब्दापासूनच आपल्याला समजते की पूर्वीचा, म्हणजेच कंपनी स्थापन होण्यापूर्वीचा नफा. बी ऑप्शन इज करेक्ट. टू, इनकॉर्पोरेशन म्हणजे काय? कंपनीचे विलिनीकरण, कंपनीची स्थापना, कंपनीचे लिक्विडेशन, कंपनीचे ऍब्झॉर्प्शन. तर बघा, इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीची स्थापना. 3, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कोणाला मिळतो? प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कोणाला मिळत असतो? शेअर होल्डरना, प्रोमोटर्सना, क्रेडिटर्सना, गव्हर्नमेंटला. तर बघा, हा जो प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आहे हा प्रमोटर्सना मिळत असतो, जे प्रमोट करत असतात शेअर खरेदी करण्यासाठी. 4, पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कोणाला मिळतो? तर बघा, पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट हा शेअर होल्डरना मिळत असतो, कारण शेअर होल्डर हे कंपनीचे खरे मालक असतात. 5, प्री इनकॉर्पोरेशन लॉस कोणाला द्यावा लागतो? शेअर होल्डरना, प्रमोटरना, क्रेडिटरना किंवा गव्हर्नमेंटला. तर बघा, प्री इनकॉर्पोरेशन लॉस हा प्रमोटरना द्यावा लागतो. 6, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कोण देत असतो? तर बघा, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट रजिस्टर ऑफ कंपनीज, सेबी, आरबीआय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सगळ्यांनाच माहित असेल की रजिस्ट्री ऑफ कंपनी म्हणजे कंपनीची रजिस्ट्री. सेबी, सेबी ही जी एक संस्था आहे हे गव्हर्नमेंट द्वारा चालवली जाते. ही शेअर बाजाराच्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवत असते. आरबीआय सर्वांनाच माहित आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणत असतो. आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही सुद्धा एक संस्था आहे. तर बघा, आपलं क्वेश्चन आहे इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कोण देत असतं? तर बघा, ते रजिस्टर ऑफ कंपनी, जी कंपनी आहे तीच कंपनी देत असते. त्यानंतर बघा 7, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशात दाखवतात? कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिव्हिडंड. तर बघा, हे दाखवतात कॅपिटल रिझर्व्ह मध्ये म्हणजे भांडवल निधीमध्ये दाखवतात. 8, पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशात दाखवतात? तर बघा, कॅपिटल रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह, डिव्हिडंड, शेअर प्रीमियम. तर बघा, हे दाखवतात डिव्हिडंड मध्ये. कॅपिटल रिझर्व्ह म्हणजे भांडवल निधी, जनरल रिझर्व्ह म्हणजे सामान्य निधी, डिव्हिडंड म्हणजे लाभांश, आणि शेअर प्रीमियम म्हणजेच जो आपला शेअर असतो तो जास्तीत जास्त म्हणजे जास्त किमतीत विकला जातो, त्याला शेअर प्रीमियम असं म्हणतात. समजा 100चा शेअर जर 120 रुपयाला विकला तर त्याला आपण प्रीमियम म्हणत असतो, 20 रुपये प्रीमियम न विकला. तसंच दुसरा पॉइंट असते की डिस्काउंट. जर 100चा शेअर 80 ला विकला तर 20 रुपये डिस्काउंट देऊन विकला, असं त्याचा अर्थ होते. तर बघा, आपलं इथं आन्सर काय होईल? डिव्हिडंड. पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट हा डिव्हिडंड मध्ये दाखवतात. 9, प्री इनकॉर्पोरेशन एक्सपेन्स कोण भरतो? प्रमोटर, शेअर होल्डर, क्रेडिटर, एम्प्लॉईज. तर बघा, प्री इनकॉर्पोरेशन एक्सपेन्स हा प्रमोटर्स भरत असतो. 10, इनकॉर्पोरेशन डेट म्हणजे काय? कंपनीची सुरू होण्याची तारीख, कंपनीची बंद होण्याची तारीख, कंपनीचे अकाउंट बंद होण्याची तारीख, कंपनीचे विलिनीकरण होण्याची तारीख. पहा, विलिनीकरण म्हणजे ए कंपनी आणि बी कंपनी हे दोन्ही मिळून जेव्हा ए बी कंपनी तयार होते त्याला विलिनीकरण म्हणतात. आलं लक्षात? कंपनी, आता याचं आन्सर कंपनी सुरू होण्याची तारीख म्हणजेच इनकॉर्पोरेशन डेट. 11,
प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशात ट्रान्सफर करतात? कॅपिटल रिझर्व्ह मध्ये, जनरल रिझर्व्ह मध्ये की शेअर प्रीमियम मध्ये? तर बघा, प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट जो आहे तो कॅपिटल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर करत असतात. 12. प्री इनकॉर्पोरेशन लॉस कशात ट्रान्सफर करतात? कॅपिटल रिझर्व्ह, गुडविल, डिव्हिडंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. गुडविल हा शब्द नवीन आलेला आहे तर इथं. गुडविल म्हणजेच ख्याती, नावलौकिक मूल्य ज्याला आपण म्हणत असतो, ती एक प्रकारची संपत्ती आहे. तर बघा, प्री इनकॉर्पोरेटिव्ह लॉस कशात दाखवतात? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखवतात. 13. ग्रॉस प्रॉफिट अपॉर्टमेंट कोणत्या रेशो ने करतात? तर बघा, टाइम रेशो, सेल्स रेशो, कॅपिटल रेशो, एक्सपेन्स रेशो. तर बघा, हे सेल्स रेशो मध्ये करत असतात. ग्रॉस प्रॉफिट अपॉर्चमेंट. 14. फिक्स एक्सपेन्स अपॉर्चमेंट कोणत्या रेशोने करतात? तर बघा, टाइम रेशो, सेल्स रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नॉन. तर फिक्स एक्सपेन्स जो काही स्थिर, जो आपला खर्च असतो कंपनीचा किंवा व्यवसायाचा, त्याचा अपॉर्चमेंट हा टाइम रेशो मध्ये करत असतात. 15. व्हेरिएबल एक्सपेन्स अपॉर्चमेंट कोणत्या रेशोने करतात? टाइम रेशो, सेल्स रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो की कॅपिटल रेशो? तर बघा, हा करत असतात सेल्स रेशो मध्ये. 16. रेंट, सॅलरीज, इन्शुरन्स हे कोणत्या प्रकारचे खर्च आहे? व्हेरिएबल, फिक्स, सेमी व्हेरिएबल, कॅपिटल? तर बघा, हे रेंट, सॅलरी आणि इन्शुरन्स हे फिक्स प्रकारचे खर्च आहेत. 17. ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरिएज आउटवर्ड हे कोणत्या प्रकारचे खर्च आहेत? तर बघा, हे खर्च आहे व्हेरिएबल प्रकारचे. फिक्स प्रकारचे आपण बघितले अगोदर, फिक्स प्रकारचे रेंट, सॅलरी आणि इन्शुरन्स. ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरिएज आउटवर्ड हे फिक्स प्रकार आपल्या व्हेरिएबल प्रकारचे खर्च आहेत. 18. इंटरेस्ट ऑन डेबेंचर कोणत्या कालावधीत वाटतात? टाइम रेशो, सेल्स रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो की कॅपिटल रेशो? तर बघा, इन्कम ऑन डेबेंचर जे आहे ते टाइम रेशो मध्ये वाटतात. 19. कमिशन ऑन सेल्स कोणत्या रेशोने वाटतात? तर बघा, कमिशन ऑन सेल्स हा सेल्स रेशो मध्ये वाटत असतात. 20. ग्रॉस प्रॉफिट कसा काढतात? सेल्स मायनस परचेस म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट आपल्याला माहितच असेल. आपण ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मेट जर बघितला तर एका साईडला आपल्याला ज्याची डेबिट बाजू असते तिथं आपण लिहित असतो परचेस आणि क्रेडिट बाजूला आपण सेल्स लिहित असतो. म्हणून सेल्स मायनस परचेस. तर बघा, त्याचं जर सूत्र आता परचेसच राहत नाही, तर मागच्या वर्षीचा संवरण स्कंद सुद्धा तो विक्रीमध्ये प्लस होतो. तर बघा, सेल्स मायनस जितका माल आपण विकला, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजेच क्रॉस प्रॉफिट, हे सूत्र आहे. 21. इन कॉर्पोरेशन दॅट नंतरचा नफा कोणाला मिळतो? शेअर होल्डरना, प्रोमोटरना, क्रेडिटरना की गव्हर्नमेंटला? तर बघा, तो मिळत असतो शेअर होल्डरना. 22. प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट डिव्हिडंड काढून म्हणून वाटता येतो का? हो, नाही, कधी नाही. गव्हर्नमेंट अप्रुव्हल लागतो. तर बघा, कोणताही अप्रुव्हल लागत नाही आणि याचा आन्सर आहे हो. 23. प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिटचा योग्य उपयोग कोणता? डिव्हिडंड वाढणे, कॅपिटल रिझर्व्ह मध्ये ट्रान्सफर करणे, बोनस इश्यू करणे, शेअर प्रीमियम मध्ये दाखवणे. तर बघा, प्री इनकॉर्पोरेशनचा जो प्रॉफिट आहे तो शेअर प्रीमियम मध्ये दाखवल्या जातो. 24. प्री इनकॉर्पोरेशन लॉस कशात ऍडजस्ट करतात? गुडविल मध्ये, कॅपिटल रिझर्व्ह मध्ये, डिव्हिडंड मध्ये की शेअर प्रीमियम मध्ये? तर बघा, प्री इनकॉर्पोरेशन लॉस जो असतो तो ऍडजस्ट करतात गुडविल मध्ये, म्हणजे जे कंपनीचं नावलौकिक मूल्य असते त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट करतात. 25. टाइम रेशो कसा काढतात?
टाइम रेशो कसा काढतात तर बघा, टाइम रेशो हा मंथ बिफोर इनकॉर्पोरेशन, मंथ आफ्टर इनकॉर्पोरेशन याच्यामधला जो संबंध असतो त्यानुसार तो रेशो काढला जातो. 26 सेल्स रेशो कसा काढतात तर सेल्स रेशो कसा काढतात, सेल्स बिफोर इनकॉर्पोरेशन सेल्स आफ्टर इनकॉर्पोरेशन, म्हणजे अगोदरचं इनकॉर्पोरेशन आणि नंतरचं इनकॉर्पोरेशन याचं जे अनुपात असेल त्यानुसार सेल्स रेशो काढतात. 27 सेमी व्हेरिएबल एक्सपेन्स कसे वाटतात तर बघा, सेमी व्हेरिएबल एक्सपेन्स आहे तो टाइम मध्ये सुद्धा येतो आणि सेल्स मध्ये सुद्धा येतो, सेल्स रेशो नुसार सुद्धा काढता येतो. तर बघा याचा आन्सर आहे डी, दोन्ही टाइम व सेल्स रेशो. 28 इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कोण देतो तर बघा, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आपण अगोदर हा क्वेश्चन रिपीट झाला, आता रजिस्टर ऑफ कंपनीज देत असते. 29 प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे काय तर बघा, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजेच कंपनी स्थापन होण्यापूर्वीचा कालावधी. 30 पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट डिव्हिडंड म्हणून वाटता येतो का तर बघा, हो हा वाटता येतो. 31 प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये झालेला नफा कोणाला मिळतो तर बघा, हा नफा जो आहे तो प्रोमोटर्सना मिळत असतो. 32 पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये झालेला नफा डिव्हिडंड म्हणून वाटता येतो का तर याचा आन्सर आहे हो, वाटता येतो. 33 प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट डिव्हिडंड म्हणून वाटता येतो का तर याचा आन्सर आहे नाही, वाटता येत नाही. 34 प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कशात दाखवतात तर बघा, हा कॅपिटल रिझर्व्ह मध्ये दाखवतात. 35 प्री इनकॉर्पोरेशन लॉस कशात ऍडजस्ट करतात तर बघा, हा गुडविल मध्ये ऍडजस्ट केला जातो, नाव लौकिक मूल्य ज्याला आपण म्हणत असतो. यानंतर टाइम रेशो काढताना कोणत्या गोष्टीचा विचार करतात तर बघा, टाइम रेशो काढत असताना मंथ बिफोर आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन, म्हणजे अगोदरचं महिन्याचं आणि नंतरच्या महिन्याचं जे इनकॉर्पोरेशन आहे त्यानुसार टाइम रेशो काढला जातो. 37 सेल्स रेशो काढताना कोणत्या गोष्टीचा विचार करतात तर बघा, सेल्स बिफोर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन, म्हणजे अगोदरची सेल्स आणि नंतरची सेल त्यातलं इनकॉर्पोरेशन. 38 ग्रॉस प्रॉफिट अपॉर्चमेंट कोणत्या रेशोने करतात तर बघा, क्रॉस प्रॉफिट हा सेल्सशी संबंधित आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित आहे, म्हणजे सेल्स रेशोने करतात. त्यानंतर बघा, 39 फिक्स एक्सपेन्स अपॉर्चमेंट कोणत्या रेशोने करतात तर बघा, टाइम रेशोने करत असतात. 40 व्हेरिएबल एक्सपेन्स अपॉर्चमेंट कोणत्या रेशोने करतात तर बघा, हे सेल्स रेशो नुसार करत असतात. 41 सेमी व्हेरिएबल एक्सपेन्स कसे वाटतात तर बघा, सेमी व्हेरिएबल एक्सपेन्स हा टाइम व सेल्स रेशो या दोन्हीच्या माध्यमातून वाटण्यात येतो. 42 इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कोण देतो, सेबी, आरबीआय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, रजिस्टर ऑफ कंपनीज तर रजिस्टर ऑफ कंपनीज सर्टिफिकेट देत असते. 43 प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट कोणत्या खात्यात ट्रान्सफर करतात हा मोस्ट टाइम रिपीटेड झालेला क्वेश्चन आहे, तर हे कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतात. 44 प्री इनकॉर्पोरेशन लॉस कोणत्या खात्यात ट्रान्सफर करतात तर बघा, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ट्रान्सफर करत असतात. 45 कमिशन ऑन सेल्स कोणत्या रेशोने वाटतात तर सेल्स रेशो मध्ये वाटत असतात. 46 इंटरेस्ट ऑन डेबेंचर कोणत्या रेशोने वाटतात इंटरेस्ट ऑन डेबेंचर हा टाइम रेशो शी संबंधित आहे. 47 रेंट, सॅलरी, इन्शुरन्स हे कोणत्या प्रकारचे खर्च आहेत तर बघा, हे जे खर्च आहेत हे फिक्स प्रकारचे खर्च आहेत. 48
ऍडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड हे कोणत्या प्रकारचे खर्च आहेत? तर बघा, हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. हे आहेत व्हेरिएबल प्रकारचे खर्च आहेत. 49 ग्रॉस प्रॉफिट कसा काढतात? तर बघा, ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्स. 50 इन कॉर्पोरेशन दॅट नंतरचा नफा कोणाला मिळतो? प्रमोटरना, गव्हर्नमेंटना, शेअर होल्डरना की क्रेडिटर्स? तर बघा, हा मिळत असतो शेअर होल्डरना. यानंतर आपलं युनिट 1 संपलेलं आहे. यानंतर आपण युनिट 2 अमालगमेशन ऑफ कंपनीज स्टार्ट करूया. तर बघा, फर्स्ट अमालगमेशन म्हणजे काय? तर बघा, अमालगमेशन म्हणजेच 2 किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण. मी तुम्हाला अगोदरच एका क्वेश्चन मध्ये सांगितलं किंवा ए कंपनी आहे आणि बी कंपनी आहे, आणि ए कंपनी आणि बी कंपनी यांनी मिळून ए बी कंपनी स्थापन केली, म्हणजे एकत्र आली, तर त्यालाच आपण अमालगमेशन म्हणत असतो. 2 किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण. आता सी किंवा डी कंपनी सुद्धा असू शकते त्यामध्ये. तो अमालगमेशन मध्ये ट्रान्सफर कंपनी कोण असते? तर बघा, ट्रान्सफेरर जे कंपनी असते ते जुनी कंपनी असते, जी विलीन होते, तिला आपण ट्रान्सफेरर म्हणत असतो. तरी अमालगमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी कोण असते? तर बघा, ट्रान्सफेरी कंपनी जी असते ती असते नवीन कंपनी, आणि जुनी कंपनीला आपण ट्रान्सफेरर कंपनी म्हणत असतो, आणि नवीन कंपनीला आपण ट्रान्सफेरी कंपनी म्हणत असतो. फक्त डबल ईचा फरक आहे, हे लक्षात ठेवा. फॉर अमालगमेशन इन द नेचर ऑफ मर्जर कोणत्या पद्धतीने केली जाते? तर बघा, पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड ही जी मेथड आहे यानुसार नेचर ऑफ मर्जर केली जाते. यानंतर बघा, 5 अमालगमेशन इन द नेचर ऑफ परचेस कोणत्या पद्धतीने केल्या जाते? तर बघा, याची पद्धत आहे परचेस मेथड. 6 परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय? तर बघा, परचेस कन्सिडरेशन म्हणजे ट्रान्सफरर कंपनीला दिलेला मोबदला, म्हणजे जुन्या कंपनीला जो मोबदला देते नवीन कंपनी, त्यालाच परचेस कन्सिडरेशन म्हणत असतात. कारण हिची ख्याती जास्त असते, आणि ख्याती म्हणजे नावलौकिक मूल्याच्या आधारावर ती कंपनी त्यामध्ये विलीन होत असते, तर तो मोबदला त्या जुन्या कंपनीला दिला जातो. यानंतर बघा, 7 परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी कोणती मेथड वापरतात? तर बघा, नेट असेट मेथड आणि पेमेंट मेथड या 2 मेथड आहेत, तर या दोन्ही मेथडनं काढल्या जाते. नेट असेट मेथड मध्ये परचेस कन्सिडरेशन कसे काढतात? तर बघा, असेट मायनस लायबिलिटी, म्हणजे जेवढी संपत्ती आहे त्याच्यामधून लायबिलिटी मायनस करतात. यानुसार काय काढत असतात? नेट असेट मेथड काढत असतात. 9 पेमेंट मेथड मध्ये परचेस कन्सिडरेशन कसे काढतात? तर बघा, कॅश आणि शेअर आणि डेबेंचर यांना जो दिलेला मोबदला असतो त्यानुसार काढत असतात. 10 अमालगमेशन मध्ये ट्रान्सफरर कंपनीची, आता ट्रान्सफेरर म्हणजे जुनी कंपनी, हे लक्षात ठेवा, ची बुक्स कधी बंद करतात? तर बघा, अमालगमेशन जे दॅट होते त्यानंतर त्यानुसार बुक बंद करत असतात. यानंतर 11 अमालगमेशन इन द नेचर ऑफ मर्जर मध्ये रिझर्व कसे ट्रान्सफर करतात? तर बघा, जसंच्या तसं ट्रान्सफेरी कंपनीमध्ये.
आता ट्रान्सफेरी म्हणजे जशा तशा नवीन कंपनीमध्ये करत असतात. 12 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये रिझर्व कसे ट्रान्सफर होतात? तर बघा, कॅपिटल रिझर्व मध्ये ट्रान्सफर करत असतात. 13 ऍज 14 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा, ऍज 14 जे आहे ते अमाल्गमेशनशी संबंधित आहे. 14 परचेस कन्सिडरेशन ठरवताना कोणते मेथड वापरतात? तर बघा, दोनच मेथड आहेत आणि या दोन्ही वापरतात, नेट असेट मेथड आणि पेमेंट मेथड. 15 नेट असेट मेथड मध्ये लायबिलिटी कशा प्रकारे घेतल्या जातात? तर बघा, लायबिलिटी ही डिडक्ट केल्या जाते म्हणजे मायनस केल्या जाते. 16 परचेस कन्सिडरेशन जास्त असल्यास काय तयार होते? परचेस कन्सिडरेशन जास्त असल्यास गुडविल तयार होत असते. म्हणजे भरोसा एक गोष्ट असते, तो भरोसा जर म्हणजे विश्वास ज्याला आपण म्हणतो त्यावरच गुडविल वाढत असते, की हा भरोशाचा माणूस आहे, याला द्या, उधार सुद्धा माल भेटत असतो. तर बघा, 17 परचेस कन्सिडरेशन कमी असल्यास काय तयार होते? तर बघा, कॅपिटल रिझर्व तयार होत असते. 18 पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड कोणत्या प्रकारच्या अमाल्गमेशन मध्ये वापरतात? तर बघा, हे मर्जर प्रकारच्या मर्ज म्हणजे एकत्र येणे ज्याचा अर्थ आहे मर्जर अमाल्गमेशन मेथड मध्ये वापरतात. 19 परचेस मेथड कोणत्या प्रकारच्या अमाल्गमेशन मध्ये वापरतात? तर बघा, परचेस मेथड जे आहे ते परचेस अमाल्गमेशन मध्ये वापरत असतात. 20 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी. आता ट्रान्सफेरी म्हणजेच नवीन कंपनी कोण असते? तर बघा, नवीन कंपनी. डबल ई आला म्हणजे नवीन कंपनी, मी तुम्हाला अगोदरच फंडा दिलेला आहे. यानंतर बघा, 21 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफरर कंपनी म्हणजे जुनी कंपनी जी विलीन होते. 22 परचेस कन्सिडरेशन मध्ये डेबेंचर दिल्यास ते कोणत्या स्वरूपात दाखवतात? तर बघा, ते असेट मध्ये दाखवतात. 23 अमाल्गमेशन मध्ये जर्नल एंट्रीज कोणत्या बुक्स मध्ये करतात? तर बघा, हे ट्रान्सफेरर कंपनी आणि ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे जुनी कंपनी आणि नवीन कंपनी या दोन्ही कंपनीमध्ये जनरल एंट्रीज करत असतात. 24 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ मर्जर मध्ये शेअर होल्डरना काय मिळते? तर बघा, शेअर होल्डर जे कंपनीचे खरे मालक असतात त्यांना काय मिळत असते? लाभ मिळत असते, म्हणजेच डिव्हिडंड मिळत असते. 25 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये शेअर होल्डरना काय मिळते? अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये शेअर होल्डरांना काय मिळत असते? तर बघा, त्यांना मिळत असते कॅश. परचेस नेचर ऑफ परचेस मध्ये. आणि इथं हा जो शब्द होता तो नेचर ऑफ मर्जर होता. याच्यामध्ये काय मिळते? डिव्हिडंड मिळते. आणि नेचर ऑफ परचेस याच्यामध्ये काय मिळते? कॅश मिळत असते. 26 गुडविल कधी तयार होते? तर बघा, ख्याती कशी तयार होते? तर बघा, परचेस कन्सिडरेशन ग्रेटर दॅन लेस दॅन ज्याला आपण म्हणतो नेट असेट म्हणजे परचेस कन्सिडरेशन हे जास्त असायला पाहिजे आणि नेट असेट जे आहे ते कमी असायला पाहिजे. यालाच गुडविल तयार होते असं म्हणतात. समजा तुमच्याकडे फक्त 1,00,000 रुपये आहे आणि तुम्ही 5 लाखाचा माल खरेदी करता, म्हणजे तुमची नेट असेट फक्त 1,00,000 रुपये, पण तुम्ही 5 लाखाचा माल खरेदी करू आले म्हणजे 4 लाख रुपये हे तुमचे गुडविल आहे, म्हणजे ख्याती आहे, नाव लौकिक मूल्य आहे. 27 कॅपिटल रिझर्व कधी तयार होते? तर बघा,
कॅपिटल रिझर्व्ह जे आहे ते परचेस कन्सिडरेशन ग्रेटर दॅन नेट असेट. म्हणजेच तुमची नेट असेट आहे 1,00,000 रुपये आणि परचेस कन्सिडरेशन जे आहे तुमचं 80,000 रुपये आहे. म्हणजेच काय तयार झालं तुमच्याकडे? कॅपिटल रिझर्व्ह म्हणजे 20,000 रुपयाचा जो निधी आहे तो तुमच्याकडे पडून आहे, त्याचा तुम्ही कोणत्याच प्रकारचा उपयोग करत नाही आहे. 28 अमाल्गमेशन मध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह कसे ट्रान्सफर करतात? तर बघा, जसंच्या तसं ट्रान्सफेरी कंपनीमध्ये, म्हणजे ते जसंच्या तसं नवीन कंपनीमध्ये काय करत असतात? ट्रान्सफर करत असतात. यानंतर बघा 29 अमाल्गमेशन मध्ये फिक्टिशियस असेट कसे दाखवतात? तर बघा, ते राईट ऑफ करून दाखवतात. 30 अमाल्गमेशन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात? जो आपला किरकोळ खर्च असतो तो कसा दाखवतात? तर बघा, तो रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. 31 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ मर्जर मध्ये असेट कसे ट्रान्सफर होतात? तर बघा, असेट ही फेअर व्हॅल्यू होणे, जी काही तिची फेअर व्हॅल्यू आहे त्याने ट्रान्सफर होत असते. यानंतर बघा 38 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये असेट कसे ट्रान्सफर होतात? तर बघा, फेअर व्हॅल्यूने ट्रान्सफर होत असतात. 33 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी, आता म्हणजे नवीन कंपनीचा बॅलन्स शीट कसा तयार होतो? तर बघा, असेट प्लस लायबिलिटी ट्रान्सफर करून, असेट आणि लायबिलिटी, कारण नवीन कंपनी आहे. ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे नवीन कंपनी. असेट प्लस लायबिलिटी ट्रान्सफर करून, परचेस कन्सिडरेशन दाखवून, गुडविल कॅपिटल रिझर्व्ह ऍडजस्ट करून. तर हे सर्वच करावं लागते, म्हणजे सर्व पर्याय काय आहे? योग्य आहे. 34 अमाल्गमेशन मध्ये शेअर होल्डरना शेअर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बघा, शेअर कॅपिटल अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. 35 अमाल्गमेशन मध्ये कॅश पेमेंट करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बघा, बँक अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. 36 अमाल्गमेशन मध्ये डेबेंचर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बघा, डेबेंचर अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. यानंतर बघा 37 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ मर्जर मध्ये गुडविल कसा दाखवतात? तर जसंच्या तसं बॅलन्स शीट मध्ये दाखवत असतात. 38 अमाल्गमेशन इन द नेचर ऑफ परचेस मध्ये गुडविल कसा दाखवतात? तर बॅलन्स शीट मध्ये असेट म्हणून. 39 अमाल्गमेशन मध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणत्या एंट्री करतात? तर अमाल्गमेशन ऍडजस्ट अकाउंट म्हणून एंट्री करत असतात. 40 अमाल्गमेशन मध्ये पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड कधी वापरतात? तर मर्जरच्या वेळी वापरतात. 41 अमाल्गमेशन मध्ये परचेस मेथड कधी वापरतात? तर हे पण मर्जरच्या वेळेस वापरत असतात. 40 अमाल्गमेशन मध्ये पुलिंग ऑफ इंटरेस्ट मेथड कधी वापरतात? तर खरेदीच्या वेळी वापरत असतात. 42 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे नवीन कंपनीच्या बुक्स मध्ये परचेस कन्सिडरेशन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवतात? तर बघा, ते दाखवत असतात 42 वेंडर कंपनी, ज्याला आपण विक्री कंपनी ज्याला आपण म्हणत असतात, वेंडर. 43 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफरर कंपनीच्या बुक्स मध्ये परचेस कन्सिडरेशन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवतात? तर बघा, ते दाखवत असतात रिअलायझेशन अकाउंट मध्ये. 44
अमाल्गमेशन मध्ये रिअलायझेशन अकाउंट कशासाठी वापरतात? तर बघा, ते वापरत असतात असेट व लॅबिलिटी ट्रान्सफर करण्यासाठी. 45 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे नवीन कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होत असते? हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर बघा, परचेस कन्सिडरेशन जेव्हा कमी असेल आणि नेट असेट जास्त असेल तर काय होत असते? कॅपिटल रिझर्व्ह तयार होत असते. आणि जर हे याचं उलट असलं तर काय तयार होत असते? गुडविल तयार होत असते. आपण शिकलोच. 46 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे नवीन कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये गुडविल कधी तयार होते? पहा, तेच क्वेश्चन आला आता. तर बघा, परचेस कन्सिडरेशन जास्त आणि नेट असेट कमी असते तर. 47 अमाल्गमेशन मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणता अकाउंट तयार करतात? तर बघा, अमाल्गमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करत असतात. 48 अमाल्गमेशन मध्ये फिक्शिशियस असेट कसे दाखवतात? तर बघा, रिटर्न ऑफ करून दाखवतात. 49 अमाल्गमेशन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात? तर बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्स सुद्धा रिटर्न ऑफ करून दाखवतात. 50 अमाल्गमेशन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे नवीन कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये परचेस कन्सिडरेशन कसे दाखवतात? तर बघा, वेंडर अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट म्हणजे सर्व पर्याय योग्य आहे. सर्व अकाउंट मध्ये याची एंट्री होत असते. यानंतर आपण आपल्या युनिट 3 ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनी ला सुरुवात करूया. तर बघा, ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय? तर बघा, ऍब्झॉर्प्शन म्हणजेच एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला सामावून घेणे. म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये सामावून जाते. म्हणजे एकीच नाव राहते. तिथं दोन्ही कंपनी अमाल्गमेशन झाल्या होत्या. ए बी मिळून ए बी कंपनी तयार झाली होती. इथं तसं नाहीये. इथं ए कंपनी आहे, बी कंपनी आहे. म्हणजे इथं बी कंपनीनं जर ए कंपनीला घेतलं तर फक्त नाव ए कंपनीच राहील. अशा प्रकारे. यानंतर बघा, ऍब्झॉर्प्शन म्हणजेच एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला सामावून घेणे. यानंतर बघा, ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरर कंपनी कोण असते? म्हणजे जुनी कंपनी कोण असते? तर बघा, जुनी कंपनी जी आहे ती नवीन कंपनी असते. एक नवीन कंपनी असते. ट्रान्सफेरर कंपनी जी आहे ती नवीन कंपनी असते. आलं लक्षात? इथं उलट आहे. आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी कोण असते? तर बघा, ट्रान्सफेरी कंपनी जी आहे ती जी कंपनी दुसऱ्या कंपनीला सामावते. म्हणजे जी दुसरी कंपनी आहे तिच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. म्हणजे तिलाच ट्रान्सफेरी कंपनी म्हणतात. 4 ऍब्झॉर्प्शन मध्ये परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय? तर बघा, ऍब्झॉर्प्शन मध्ये परचेस कन्सिडरेशन म्हणजे ट्रेन्स ट्रान्सफर कंपनीला दिलेला मोबदला. जी कंपनी समावणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, तिला जो मोबदला दिला जातो त्यालाच काय म्हणतात? ऍब्झॉर्प्शन परचेस कन्सिडरेशन. 5 परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी कोणते मेथड वापरतात? तर बघा, ते मेथड वापरतात नेट असेट मेथड आणि पेमेंट मेथड. दोनच मेथड आहेत, तर दोन्ही द्वारे काढता येतो. 6 नेट असेट मेथड मध्ये परचेस कन्सिडरेशन कसे काढतात? तर बघा, असेट मायनस लायबिलिटी करून काढत असतात. 7 पेमेंट मेथड मध्ये परचेस कन्सिडरेशन कसे काढतात? तर बघा, कॅश, शेअर आणि डेबेंचर आणि दिलेला मोबदला यानुसार काढत असतात. 8 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरर कंपनीची बुक्स कधी बंद करतात? तर बघा, ही बुक्स नेहमी ऍब्झॉर्प्शन डेटला बंद करत असतात. 9 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनीची बुक्स कशा प्रकारे तयार होतात? तर बघा, असेट व लायबिलिटी ट्रान्सफर करून हे पण योग्य आहे. परचेस कन्सिडरेशन दाखवून म्हणजे आम्ही किती
खरेदी केलेला आहे. आमची मालमत्ता किती आहे ते दाखवून, हे पण बरोबर आहे. गुडविल दाखवून, कॅपिटल रिझर्व्ह ऍडजस्ट करून, म्हणजे सर्व पर्याय काय योग्य आहे. 10 ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरांना काय मिळत असतं? अमाल्गमेशन मध्ये आपण न बघितलं की काय मिळत असतं, त्यांना लाभांश मिळत असतो, डिव्हिडंड मिळत असतो. तर इथं काय मिळत असतो? ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरना काय मिळत असतं? तर बघा, शेअर ऑफ ट्रान्सफेरी कंपनी, म्हणजे जी ट्रान्सफेरी कंपनी आहे तिचे भाग मिळत असतात. आता ट्रान्सफेरी कंपनी म्हणजे इथं नवीन कंपनी. 11 ऍब्झॉर्प्शन मध्ये गुडविल कधी तयार होते? तर बघा, परचेस कन्सिडरेशन जे आहे ते जास्त असेल आणि नेट असेट कमी असेल, हे आपण अगोदरच बघितलं. तर काय होते? गुडविल तयार होत असते. 12 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होते? तर बघा, परचेस कन्सिडरेशन कमी असेल आणि नेट असेट जास्त असेल, तर काय होते? कॅपिटल रिझर्व्ह तयार होत असते. 13 ऍब्झॉर्प्शन मध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह कसे ट्रान्सफर करतात? तर बघा, जसंच्या तसं ट्रान्सफेरी कंपनीमध्ये. 14 ऍब्झॉर्प्शन मध्ये फिक्टिटस असेट कसे दाखवतात? तर फिक्टिटस असेट जे आहे ते रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात? तर ते पण रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. सी 16 ऍब्झॉर्प्शन मध्ये जर्नल एंट्रीज कोणत्या बुक्स मध्ये करतात? तर बघा, ती करत असतात ट्रान्सफेरर कंपनी आणि ट्रान्सफेरी कंपनी, म्हणजे दोन्ही कंपन्या करत असतात. यानंतर बघा, 17 ऍब्झॉर्प्शन मध्ये रिलायझेशन अकाउंट कशासाठी वापरतात? तर हे वापरत असतात असेट व लायबिलिटी ट्रान्सफर करण्यासाठी. 18 ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरांना शेअर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर शेअर कॅपिटल अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. 19 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅश पेमेंट करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बँक अकाउंट मध्ये करत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये डेबेंचर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर डेबेंचर अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. 21 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनी, म्हणजे जी काही जुनी आपली विलीनी जे समावणारी कंपनी आहे, ज्या बुक्स मध्ये परचेस कन्सिडरेशन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवतात? तर वेंडर अकाउंट मध्ये दाखवत असतात. 22 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरर कंपनीच्या बुक्स मध्ये परचेस कन्सिडरेशन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवतात? तर रिलायझेशन अकाउंट मध्ये दाखवत असतात. 23 ऍब्झॉर्प्शन मध्ये रिलायझेशन अकाउंट कशासाठी वापरतात? तर असेट व लायबिलिटी ट्रान्सफर करण्यासाठी, जी संपत्ती देत आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असतात. 24 ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरांना शेअर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बघा, ही जी एंट्री आहे ही शेअर कॅपिटल मध्ये अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. 25 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅश पेमेंट करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर बँक अकाउंट मध्ये करत असतात. 26 ऍब्झॉर्प्शन मध्ये डेबेंचर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात? तर डेबेंचर अकाउंट मध्येच करत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये गुडविल कधी तयार होते? तर बघा, परचेस कन्सिडरेशन जास्त असेल आणि नेट असेट कमी असेल तर गुडविल तयार होत असते. 28 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होते? तर बघा, कॅपिटल रिझर्व्ह जेव्हा परचेस कन्सिडरेशन कमी असेल आणि नेट असेट जास्त असेल तेव्हा तयार होत असते. तर बघा, 29 ऍब्झॉर्प्शन मध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणत्या अकाउंट तयार करतात? तर बघा, अमाल्गमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करत असतात. 30 ऍब्झॉर्प्शन मध्ये फिक्टिटस असेट कसे दाखवतात? तर रिटर्न ऑफ करून. आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात? तर ते पण रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. 32 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनीचा बॅलन्स शीट कसा तयार होतो? तर बघा, असेट प्लस लायबिलिटी ट्रान्सफर करून
आता इथं तुम्हाला वाटत असेल की काही क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, तर बघा, हे जे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत हे मोस्ट टाइम एक्झाम मध्ये आलेले आहेत, म्हणूनच हे रिपीट केलेले आहेत. त्यानुसार 33 म्हणजे जो मी प्रिव्हियस इयर म्हणजे जे मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर आहेत त्यावरून हे काढलेलं आहे. तर ते रिपीट झालेले आहे म्हणून ते सुद्धा आपल्या सेशन मध्ये रिपीट झालेले आहेत क्वेश्चन. तर रिपीट झाले म्हणून बोर नका हो, ते क्वेश्चन मोस्ट आयएमपी आहेत असं समजा तुम्ही. 33 तर बघा, ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरना शेअर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर शेअर कॅपिटल अकाउंट मध्ये करत असतात. 34 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅश पेमेंट करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर बघा बँक अकाउंट मध्ये करत असतात. 35 ऍब्झॉर्प्शन मध्ये डेबेंचर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर डेबेंचर अकाउंट मध्ये एंट्री करत असतात. यानंतर बघा 36 ऍब्झॉर्प्शन मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणत्या अकाउंट मध्ये कोणता अकाउंट तयार करतात, तर अमाल्गमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजे समायोजन खातं तयार करत असतात. 37 ऍब्झॉर्प्शन मध्ये फिक्टिटस असेट कसे दाखवतात, तर बघा फिक्टिटस असेट जे आहे ते रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. 38 ऍब्झॉर्प्शन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात, तर बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्स हे रिटर्न ऑफ करून दाखवत असतात. 39 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होते, ट्रान्सफेरी जी कंपनी आहे यामध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होते, तर बघा परचेस कन्सिडरेशन जेव्हा कमी असेल, म्हणजे जे काही योग्यता आहे परचेसिंगची, म्हणजे आपण व्यवसायातून जी काही परचेस करत असतो मालाची, तिथं आपलं नावलौकिक मूल्य नसेल तर काय होईल, आपली परचेसिंग क्षमता जी आहे ती कमी होऊन जाईल. त्यालाच परचेस कन्सिडरेशन कमी आणि नेट असेट जे काही तुमची संपत्ती आहे ते जास्त, यालाच आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणत असतो. 40 ऍब्झॉर्प्शन मध्ये ट्रान्सफेरी कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये गुडविल केव्हा तयार होते, तर बघा परचेस कन्सिडरेशन जे आहे ते जास्त असेल आणि नेट असेट कमी असेल तेव्हा तयार होत असते. तर बघा बी ऑप्शन इज करेक्ट. 41 ऍब्झॉर्प्शन मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणता अकाउंट तयार करतात, तर बघा अमाल्गमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करत असतात. 42 ऍब्झॉर्प्शन मध्ये रिअलायझेशन अकाउंट कशासाठी वापरतात, तर बघा असेट व लायबिलिटी ट्रान्सफर करण्यासाठी. यानंतर ऍब्झॉर्प्शन मध्ये हे झालं. 43 ऍब्झॉर्प्शन मध्ये शेअर होल्डरांना शेअर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर शेअर कॅपिटल अकाउंट मध्ये करत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅश पेमेंट करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर बँक अकाउंट मध्ये करत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये डेबेंचर इश्यू करताना कोणत्या अकाउंट मध्ये एंट्री करतात, तर डेबेंचर अकाउंट मध्ये करत असतात. ऍब्झॉर्प्शन मध्ये गुडविल कधी तयार होते, तर माहितच आहे तुम्हाला. 47 ऍब्झॉर्प्शन मध्ये कॅपिटल रिझर्व्ह कधी तयार होते, हे पण झालेलं आहे. ऍब्झॉर्प्शन मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करताना कोणता अकाउंट तयार करतात, तुम्हाला माहितच आहे, अमाल्गमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करत असतात. यानंतर बघा 49 ऍब्झॉर्प्शन मध्ये फिक्टिटस असेट कसे तयार होते, तर ते बघा रिटर्न ऑफ करून होत असते. 50 ऍब्झॉर्प्शन मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्स कसे दाखवतात, तर रिटर्न ऑफ करून दाखवतात. यानंतर युनिट 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी, यावर आपण एमसीक्यू पाहणार आहात. तर चला, फर्स्ट लिक्विडेशन म्हणजे काय, तर बघा लिक्विडेशन म्हणजे कंपनीचे बंद होणे, डायरेक्ट कंपनी बंद, त्यालाच आपण लिक्विडेशन म्हणत असतो. यानंतर बघा लिक्विडेटर कोण असतो, तर लिक्विडेटर जो आहे तो कंपनीचा ऑडिटर असतो. तरी लिक्विडेशनचे प्रकार किती आहेत, तर बघा लिक्विडेशनचे प्रकार 3 आहेत. व्हॉलेंटरी लिक्विडर कोण ठरवते, तर बघा शेअर होल्डर ठरवित असतो. कंपल्सरी लिक्विडेशन कोण ठरवते, तर बघा कोर्ट ठरवत असते. लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट मध्ये काय दाखवतात, तर रिसिप्ट व पेमेंट, जे प्राप्ती आहे, प्राप्ती आणि पेमेंट
म्हणजे देणी ते दाखवत असतात. 7 प्रेफरन्शियल क्रेडिटर मध्ये कोण येतात? तर बघा टॅक्स आपले गव्हर्नमेंट ड्यूज, एम्प्लॉय वेजेस, टॅक्सेस हे सर्व येत असतात प्रिफरन्शियल क्रेडिटर मध्ये. 8 लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे कसे मिळतात? तर बघा ते कंपनीची असेट विकून मिळत असते. यानंतर बघा 9 लिक्विडेशन मध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे कसे देतात? तर ते पण असेट मधून जे पैसे वाचतात ते यांना दिल्या जातात. 10 लिक्विडेशन मध्ये शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर बघा या दोघांना जेव्हा दिल्या जाते तेव्हा क्रेडिटरना पैसे दिल्यानंतर ते दिल्या जाते. 11 लिक्विडेटर्स रेम्युनरेशन कसा ठरतो? तर तो ठरत असतो पर्सेंटेज ऑफ असेट रिलीज्ड, म्हणजे जेवढा पैसा राहिलेला आहे त्याच्यावर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन ठरत असते. 12 लिक्विडेशन मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कोण तयार करत असतो? तो स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे तो लिक्विडेटर म्हटलं डायरेक्टर तयार करत असतो. 13 डिफिक सीएनसी अकाउंट मध्ये म्हणजे काय? तर बघा डिफिशियन्सी अकाउंट म्हणजे लायबिलिटी मायनस असेट. यानंतर बघा लिक्विडेशन मध्ये कॉन्ट्रीब्युटर्स कोण असतो? तर शेअर होल्डर असतो. लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना प्रायोरिटी मिळते का? तर हो, त्यांना सगळ्यात अगोदर पैसा दिला जातो. 16 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल क्रेडिटरना प्रायोरिटी मिळते का? तर हो. लिक्विडेशन मध्ये इक्विटी शेअर होल्डरना पैसे मिळतात का? तर बघा मिळतात, पण सगळ्यात शेवटी मिळतात. लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्स शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर सर्वात अगोदर मिळत असतात, इक्विटी शेअरना आधी. लिक्विडेशन मध्ये लिक्विडेटर कोणत्या खात्यात एंट्री करतो? तर बघा कॅश अकाउंट मध्ये एंट्री रिलायझेशन, लिक्विडेशन सगळ्याच अकाउंट मध्ये करत असतो. सर्व पर्याय योग्य. 20 तर बघा लिक्विडेशन मध्ये असेट विकून मिळालेली रक्कम जी असते ते लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट मध्ये करतात. यानंतर बघा 21 लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे कसे मिळतात? तर बघा ते मिळत असतात असेट विकून. 22 लिक्विडेशन मध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे कसे मिळतात? तर बघा ते मिळतात असेट विकून. लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल क्रेडिटरना कोण असतात? प्रिफरन्शियल क्रेडिटर कोण असतात? तर हे प्रिफरन्शियल जे क्रेडिटर असतात ते गव्हर्नमेंट ड्यूज असतात, एम्प्लॉय वेजेस असतात, टॅक्सेस असतात, तर हे क्रेडिटर्स असतात. हे सर्व पर्याय काय योग्य आहे. 24 लिक्विडेशन मध्ये इक्विटी शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर बघा ते मिळत असतात सगळ्यात शेवटी. 25 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्स शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर बघा ते मिळत असतात इक्विटी शेअर होल्डरांना सगळ्यात आधी मिळत असतात. यानंतर बघा 26 लिक्विडेटर्स रेम्युनरेशन कशावर ठरते? तर बघा ते ठरत असते पर्सेंटेज ऑफ असेट रिलीज मध्ये ठरत असते. यानंतर बघा 27 लिक्विडेशन मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कोण तयार करतो? तर तो लिक्विडेटर तयार करत असतो. डिलिव्हरी अकाउंट म्हणजे काय? लायबिलिटी मायनस असेट म्हणजेच डिलिव्हरी अकाउंट. यानंतर बघा लिक्विडेशन मध्ये कंट्रीब्युटर्स कोण असतात? तर ते असतात शेअर होल्डर. 30 लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना प्रिओरिटी मिळते का? तर हो मिळत असते. 31 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल क्रेडिटरना प्रायोरिटी मिळते का? तर बघा ते पण मिळत असते हो. 32 लिक्विडेशन मध्ये लिक्विडेटर कोणत्या खात्यात एंट्री करत असतो? तर बघा लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट यामध्ये एंट्री करत असतो. 33 सॉरी याचा आन्सर आहे सर्व पर्याय योग्य, या सर्वांमध्ये एंट्री होत असते. 33 लिक्विडेशन मध्ये असेट विकून मिळालेली रक्कम कुठे दाखवतात? तर बघा ते दाखवत असतात लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट मध्ये.
34 लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे दिल्यानंतर कोणाला प्रायोरिटी मिळते? तर बघा, ती प्रायोरिटी मिळत असते प्रिफरन्शियल शेअर क्रेडिटरांना. 35 लिक्विडेशन मध्ये अनसेक्युअर्ड क्रेडिटरना पैसे दिल्यानंतर कोणाला पैसे मिळतात? तर बघा, ते पैसे मिळत असतात प्रिफरन्शियल शेअर होल्डर धारकांना. 36 लिक्विडेशन मध्ये लिक्विडेटर रेम्युनरेशन कोणत्या अकाउंट मध्ये दाखवतो? तर बघा, ते दाखवत असतात लिक्विडेटर स्टेटमेंट ऑफ अकाउंट. 37 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये एम्प्लॉय वेजेस येतात का? तर बघा, याचा आन्सर आहे हो. यामध्ये एम्प्लॉयज आणि वेजेस येतात, कारण मजुरी आणि जे एम्प्लॉय असतात त्यांना द्यावंच लागते. 38 लिक्विडेशन मध्ये गव्हर्नमेंट ड्यूज कोणत्या क्रेडिटर मध्ये येतात? तर गव्हर्नमेंट ड्यूज जे आहे ते प्रिफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये येत असतात. 39 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्स डिव्हिडंड कधी दिला जातो? तर बघा, हा डिव्हिडंड जो आहे तो इक्विटी शेअर होल्डरांच्या आधी दिला जात असतो, प्रिफरन्स डिव्हिडंड. 40 लिक्विडेशन मध्ये इक्विटी शेअर होल्डरांना पैसे कधी मिळतात? तर बघा, ते पैसे जे आहे ते शेवटी मिळत असतात. राहिले वाचले तर मिळत असते. तसंच आहे ते, घरच्या सारखंच आहे अगदी. पाहुणे जेवल्यानंतर काही वाचलं तर तुम्ही जेवण करू शकता. 41 लिक्विडेशन मध्ये लिक्विडेटर्स रेम्युनरेशन कशावर आधारित असते? तर बघा, हे असेट रिलीज वर आधारित असते. यानंतर बघा, लिक्विडेशन मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये काय दाखवतात? तर असेट आणि लायबिलिटी, संपत्ती आणि देयता दाखवत असतात. 43 लिक्विडेशन मध्ये डिफिशियन्सी अकाउंट कशासाठी वापरतात? तर असेट आणि लायबिलिटी मधून जे काही शिल्लक उरेल त्यासाठी दाखवत असतात, लायबिलिटी मायनस असेट. यानंतर बघा, 44 लिक्विडेशन मध्ये कंट्रीब्युटर्स कोण असतात? तर शेअर होल्डर असतात. 45 लिक्विडेशन मध्ये सेक्युअर्ड क्रेडिटरना प्रायोरिटी मिळते का? तर बघा, हो, मिळत असते. 46 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल क्रेडिटरना प्रायोरिटी मिळते का? तर हो, मिळत असते. 47 लिक्विडेशन मध्ये इक्विटी शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर ते सगळ्यात शेवटी मिळत असतात, वाचले तर. 48 लिक्विडेशन मध्ये प्रिफरन्शियल शेअर होल्डरना पैसे कधी मिळतात? तर प्रिफरन्शियल शेअर होल्डर जे असतात त्यांना जे पैसे आहेत ते आधी मिळत असतात. 49 लिक्विडेशन मध्ये लिक्विडेटर कोणत्या खात्यात एंट्री करतो? तर लिक्विडेटर स्टेटमेंट, रिलायझेशन अकाउंट, कॅश अकाउंट, हे सगळ्यांमध्ये एंट्री करतात, म्हणून सर्व पर्याय काय योग्य आहेत. 50 लिक्विडेशन मध्ये असेट विकून मिळालेली रक्कम कुठे दाखवतात? तर बघा, ते दाखवत असतात डिव्हिडंड, आपलं लिक्विडेटर स्टेटमेंट अकाउंट मध्ये दाखवत असतात. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि आपले जे प्रॉब्लेम वाईज चॅप्टर व्हिडिओ सुरू करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या क्लासचे आहेत. आपण लवकरात लवकर बॅच स्टार्ट करणार आहोत लाईव्ह स्ट्रीम मध्ये, तर लवकरात लवकर कळवा. धन्यवाद.